हा आहे मित्रांनो इथे आपला नागोबा इंडियन स्पेक्टिकल्ड कोब्रा। जसं की आपण नागपंचमीच्या दिवशी छान असं शोधून शोधून पूजा करतो आणि इतर दिवशी तोंड ठेचून मारतो, असू द्या। पण हा इथे छानसा सुंदरसा असा नाग निघालेला मित्रांनो शेतकरी या नात्याने आपल्याला यांच्याविषयी बेसिक माहिती पाहिजेच मित्रांनो, कारण रात्री अपरात्री आपल्याला शेतामध्ये जाऊन काम करावं लागते, कुठेही निघतात, परंतु मारणं याला पर्याय नाही मित्रांनो। बऱ्याच ठिकाणी बऱ्याच भागामध्ये मी बघतो की याला पहिले निघाला की मारतात आणि त्या निघाल्याच्या नंतर एक दुसऱ्याला सांगण्याची पद्धत देखील कशी असते की आमच्याकडे कशी पद्धत आहे मित्रांनो, जनावर निघालेलं आहे, छोटा जरी निघालेला असला, छोटाच करंगळी एवढा जरी साप असला तरी म्हणतात जनावर निघालेले, म्हणजे अतिशय मोठं करून सांगायचं। आणि आवेशाने जो मारायला देखील येतात ना, ते पण खूप मोठ्या आवेशामध्ये येऊन याला मारण्याचा प्रयत्न करतात आणि ते देखील अतिशय बहादूर असा समजातले की आपण पण त्यांच्या स्तुतीमध्ये म्हणतो त्याच्या साईडनं साप निघूच शकत नाही, जाऊ शकत नाही, ते एवढा आहे की त्या सापाला मारतोच केवढा पण साप असो। त्याच्यात काय बहादुरी आली मित्रांनो, बहादुरी तर आमच्या मित्राप्रमाणे बघा, एवढा मोठा विषारी नाग जो आहे तो ते हँडल करत आहे, त्याला वाचवत आहे आणि सेफ ठिकाणी सोडत आहे। बहादुरी मित्रांनो याला म्हणावी, एखाद्याला वाचवणं ही बहादुरी आहे, ना की मारणं। मारणं तर सहज शक्य आहे कोणाला पण, परंतु एखाद्याला जीवदान देणं याच्यासारखी मोठी बहादुरी कुठली नाही असं मित्रांनो। तर हा आहे आपला इंडियन स्पेक्टिकल कोब्रा नाग। अतिशय विषारी असतो मित्रांनो, परंतु माणसा एवढा नाही आहे। सर्वात जास्त विषारी तुम्हाला माहिती आहे माणूसच असतो। तर ठीक आहे मित्रांनो, तर सुंदर असा दिसणारा हा प्राणी आहे मित्रांनो। तर याला सोडवण्यासाठी आम्हाला बोलवण्यात आलं होतं मित्रांनो। बेसिकली हा जो नाग आहे मित्रांनो, मला एवढी प्रॅक्टिस नसल्यामुळे माझा मित्र जो आहे तो ॲक्च्युली विषारी सापांना हँडल करण्याचं काम तो करतो आणि आम्ही बिनविषारी जे साप आहेत सद्यस्थितीमध्ये बिनविषारी सापाला हँडल करण्याचं काम करतो। याला हँडल करण्यासाठी खूप कौशल्य लागतं मित्रांनो। सुंदर असे हे प्राणी असतात मित्रांनो आणि शेतकऱ्याचे तर हे साप असो धामण असो शेतकऱ्यांचे अतिशय चांगले आणि जवळचे मित्र आहेत, कारण उंदराला खाण्याचं यांचं मुख्य काम असतं। आपल्याकडे बेसिकली पाहिलं मित्रांनो तर 3-4 प्रकारचे साप जे आहेत ते विषारी आहेत। त्याच्यामध्ये हा एक नाग आहे, दुसरा जो आपण परड म्हणतो, घोणस देखील म्हणतो, तर तो अतिशय विषारी असतो मित्रांनो घोणस। त्याच्यानंतर आपल्याकडं शक्यतो रात्री निघणारा जो आहे मण्यार, त्याला इंग्रजीमधून कॉमन कैरत देखील म्हणतात, जो की काळा असतो आणि चमकदार तेल लावल्यासारखं त्याची त्वचा अगदी चमकदार असते आणि काळे काळे पट्टे असतात, तो सर्वाधिक विषारी असतो मित्रांनो। शक्यतो झोपीमध्ये तो संध्याकाळी निघतो आणि झोपीमध्ये त्याचं चावण्याचं प्रमाण जास्त असतं, तर तो असतो मित्रांनो मण्यार। तर पाहू शकता मित्रांनो आमच्या मित्राने डायरेक्ट त्याला हातामध्ये पकडले, कारण यांची हँडलिंगची कॅपॅसिटी चांगली आहे आणि यांना खूप असा सराव आहे। तर याला समोर असे 2 दातं असतात मित्रांनो आणि त्या 2 दातामधूनच विष जे आहे ते बाहेर येते। माफ करा मित्रांनो, ब्लर आल्यामुळे व्हिडिओ तेवढा स्पष्ट दिसत नाही आहे। याला पकडल्याच्या नंतर बरणीमध्ये किंवा थैलीमध्ये भरण्यासाठीची एक वेगळी विशिष्ट पद्धत आहे, त्या पद्धतीनेच भरायला पाहिजे, जी की सेफ पद्धत आहे मित्रांनो। परंतु आजकाल आपण पाहत आहोत काही बरेचसे नवशिके जे सर्पमित्र आहेत ते स्टंटच्या माध्यमातून किंवा इतरांना स्वतःला फोकसमध्ये आणण्यासाठी कसल्याही प्रकारचे स्टंट करू पाहतात, जेणेकरून की ज्यामुळे की बऱ्याच वेळेस त्यांना सर्पदंश होऊन ते मरण देखील पावतात। तर अशा प्रकारे हे विषारी असतात मित्रांनो, यांना एक सेफ डिस्टन्स किंवा तुम्हाला व्यवस्थित जर प्रॅक्टिस असेल तरच हँडल करायला पाहिजे। तर अशा प्रकारे मित्रांनो आमच्याकडे एक थोडं छोटंसं जंगल आणि एक नदी आहे, तर त्या ठिकाणी आम्ही नेहमी सापाला आणून रेस्क्यू करत असतो। तर अशा प्रकारे या नागाला देखील आम्ही इथे रेस्क्यू केलेला आहे मित्रांनो। नागाचं एक वैशिष्ट्य असतं, तो पळून जात नाही कधीच। त्याला स्वतःला जर काही धोका जाणवला तर तो सुरुवातीलाच पळून न जाता डायरेक्ट फणा काढून त्याचा प्रतिकार करण्यासाठी तयार असतो। तर हे अशी एक नागाची वैशिष्ट्य आहे मित्रांनो, ज्यामुळे की त्याला नाग म्हटल्या जाते। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या सुंदर अशा प्राण्याला रेस्क्यू केलेला आहे आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नेहमी येत असतात। त्यासाठी आपल्याला विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।